तर पंकजाताई इथे येणार होत्या, आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं। त्यावेळी गुंडांनी काही केलं असतं तर गावावर आलं असतं, त्यामुळे तेव्हा इथे येऊ नका असं ताईंना सांगितलेलं, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळेस ताई इथं येणार असं समजलं तर ते काही लोक जे काही गुंड प्रवृत्तीचे होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एवढा भ्रम होता की आपण काही करू शकतो आणि ते पूर्ण आरोपीचे समर्थक होते। 10 दिवस झाले तरी ते लोक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने इथे येऊन बघायचे काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय। मग त्याच लोकांनी जर कुठं आडवाआडवी दगडफेक झाली असती तर ती गावावर कायमचा ब्लेम राहिला असता, जातीय तेढ निर्माण झाली असती मोठ्या प्रमाणात। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्याच्यातलेच काही लोक आरोपीचे समर्थक जर असं केलं तर ते कुटुंबावर किंवा गावावर यायला नको, म्हणून आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं। जे आमच्या कुटुंबाने झेललंय, जे कुटुंबाने आमचं दुःख उपभोगलंय किंवा आम्ही उपभोगणार आहोत किंवा हे डोंगरा एवढं मोठं दुःख आहे, त्या संदर्भातली सगळी जिम्मेदारी खरी आहेत। हे जे आम्हाला जे आत्तापर्यंत कसलंही एक थोडंही मागे हटले नाहीत, आमच्या खूप म्हणजे आम्हाला धीर दिला, पाठबळ दिलं, त्या लोकांना त्या गोष्टी ची जिम्मेदारी त्यांच्यावर दिलेली आहे। त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पुढं काय होणार आहेत त्या संदर्भात निर्णय त्यांचा